नमस्कार, आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मी आज बेसनचे लाडू बनवणार आहे। इथं बेसनचं पाकिट घेतलं आहे अर्धा किलोचं, म्हणजे 500 ग्रॅम। हे बेसन चाळून घ्यायचं आहे आपल्याला चाळणीमध्ये, सर्व घाण कचरा वगैरे निघतो। पीठ छान चाळून झालं आहे, आता भाजून घेऊया पिठाला। गॅस वरती कढई ठेवला आहे गरम करायला। कढई जाड बुडाचीच घ्यायची, म्हणजे बेसन आपलं करपणार नाही। मी बेसन टाकून घेते ही सर्वच। मोठी कढई आहे ना, मी सर्व टाकलेले म्हणजे एकदम भाजते। मंद आचेवर भाजायचं आहे बेसन। मी आणखीन तूप टाकलं नाही भाजायला, छान असं भाजून घ्यायचं। मंद आचेवर भाजलं ना लाडू खमंग होतात, चवीला खूप छान लागतात। पीठ छान भाजलं जातं। 5-6 मिनिट भाजून घ्यायचा एकसारखं, हात हलवायचंच आहे। इथं मी तूप गरम करायला ठेवलं आहे, थोडंसं तूप टाकून घेऊया। थोडं थोडं करून टाकायचं आहे तूप, भाजत भाजतच टाकायचं आहे तूप। आणखीन थोडं तूप टाकून घ्यायचं आहे। आणखीन भाजायचं असंच 2 ते 3 मिनिट। पीठ छान भाजत आलं आहे, वास पण छान येत आहे, सुगंध। आता यात तूप टाकून घेऊया सर्वच। अर्धा किलो बेसनला मी 1/2 किलो तूप घेतलं आहे, गरम करायला ठेवलं होतं। सर्व तूप टाकायचं आहे। मिक्स करून घेऊया। सर्व मिक्स झालं आहे तूप। आता थंड करायला ठेवूया, गॅस बंद केला आहे। 90% थंड करून घ्यायचं आहे याला। नंतर ना साखर टाकून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर। पीठ थंड झालं आहे छान। मी तर 1/2 किलो साखर घेतला आहे वाटून। अर्धा किलो पिठासाठी 1/2 किलो साखर घेतला आहे। तुम्ही गोडानुसार टाकू शकता, मी 1/2 किलो टाकत आहे। साखर छान मिक्स करून घ्यायचं आहे यातच। विलायची टाकायचं आहे 1 चमचा विलायची पूड, म्हणजे लाडूला छान चव येईल। आता लाडू बनवूया। आता लाडू सर्व बांधून घ्यायचं आहे गोल गोल। वरी मनुके किंवा काजू बदाम लावू शकता सजावटीसाठी। सर्व लाडू बांधून घ्यायचे आहे असेच। बघा इथे सर्व लाडू तयार आहेत।
इथं अर्धा किलो बेसनाचे 25 लाडू तयार आहेत। बघा मी आडव्या टाईपचे केले आहे लाडू। छान झालेत ना लाडू? असे बनवा तुम्ही पण सोप्या पद्धतीनं।